नमस्कार मित्रांनो, आज आपण संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहराजवळील टिकलेश्वर मंदिर पाहायला आलो आहोत. टिकलेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख शहराजवळ तळवडे गावात एका उंच डोंगर माथ्यावर वसलेले एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे. या मंदिराची समुद्र सपाटीपासून उंची साधारण 731 फूट, सुमारे 527 मीटर आहे. हे मंदिर देवरुखपासून सुमारे 6 किलोमीटर आणि संगमेश्वरवरून 23 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरीवरून हे अंतर 62 किलोमीटर आहे. मंदिराच्या आवारात आत 2 समाध्या आहेत. प्रदक्षिणा मार्गावर दगडात खोदलेल्या गुहा आणि पिण्याच्या पाण्याचे स्वच्छ टाके आहेत. हे ठिकाण ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची सोय करण्यात आली आहे आणि आता काही अंतरापर्यंत वाहनानेही जाता येते. टिकलेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख शहराजवळ तळवडे गावात एका उंच डोंगर माथ्यावर वसलेले एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे. या मंदिराची समुद्र सपाटीपासून उंची साधारण 731 फूट, सुमारे 527 मीटर आहे. हे मंदिर देवरुखपासून सुमारे 6 किलोमीटर आणि संगमेश्वरवरून 23 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरीवरून हे अंतर 62 किलोमीटर आहे. मार्ग तळवडे गावाच्या पायथ्याशी गाड्यांसाठी रस्ता आहे. तेथून पुढे मुख्य मंदिरात जाण्यासाठी सुमारे 200 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एका उंच शिखरावर आहे. मंदिरावरून आजूबाजूच्या खोल दऱ्या आणि दाट जंगलाचे विहंगम दृश्य दिसते. हे मंदिर विद्यानंदगिरी महाराजांनी उदयानंदगिरी महाराजांच्या आज्ञेवरून बांधले आहे. मंदिराच्या आवारात आत 2 समाध्या आहेत. प्रदक्षिणा मार्गावर दगडात खोदलेल्या गुहा आणि पिण्याच्या पाण्याचे स्वच्छ टाके आहेत. हे ठिकाण ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची सोय करण्यात आली आहे आणि आता काही अंतरापर्यंत वाहनानेही जाता येते. महाशिवरात्रीनिमित्त येथे भव्य उत्सव साजरा केला जातो. या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी पायऱ्या चढून मंदिरात येतात. यावेळी मंदिरात भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम होतात. गुरुपौर्णिमेलाही येथे मोठी गर्दी असते. उदयागिरी आणि विद्यानंदगिरी यांच्या परंपरेतील शिष्यांचा मेळावा येथे भरतो. या उत्सवांच्या वेळी मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप येते. आपण जर पावसाळ्यात या मंदिराला भेट द्यायला आलो तर आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत वसलेले कुंडी, बेलारी, हरपुडे, तळवडे हे गाव, तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील हिरवीगार झाडे आणि अद्भुत असे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळेल. धन्यवाद. तर चला मग, कसं वाटलं आमचं टिकलेश्वर? कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही सुद्धा कोकण फिरायला आलात तर टिकलेश्वर मंदिराला नक्की भेट द्या आणि तेथील निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अराउंड द कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. धन्यवाद.